मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता सातारा जिल्ह्यातल्या त्यांच्या मूळ दरे गावाहून आता ठाण्यामध्ये ते उतरत आहेत। त्यांच्या हेलिकॉप्टरमधून याच हेलिकॉप्टरमधून ते त्यांच्या मूळ गावातून ठाण्यात दाखल झालेले आहेत। बघा, एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर तुम्ही बघताय। 2 दिवस एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मूळ गावी विश्रांती घेतली होती। त्यांची प्रकृती देखील थोडी बिघडली होती। इकडे सत्ता स्थापनेची धावपळ असतानाच मुख्यमंत्री सातारा जिल्ह्यातील दरे गावात गेले होते आणि आता ते ठाण्यात परतलेले। ही दृश्य आपण बघतोय। एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर ठाण्यात दाखल झालेलं आहे। एकनाथ शिंदे हे दरे गावातून आता ठाण्यात आलेले आहेत। आता एकनाथ शिंदे पुन्हा एकदा महायुतीच्या बैठकीमध्ये सहभागी होतील। 2 दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे हे थोडी विश्रांती घेण्यासाठी दरे गावात गेले होते। त्यांची प्रकृती देखील काहीशी ठीक नव्हती, त्यांना ताप आला होता। तिथे वैद्यकीय उपचार देखील त्यांनी त्यांच्या गावात घेतले होते आणि त्यानंतर आता ते ठाण्यात दाखल झालेले आहेत। आपण बघतोय की आमदार दीपक केसरकर हे सुद्धा हेलिपॅडवर एकनाथ शिंदेंना भेटायला आले। दीपक केसरकर हे दरे गावात देखील गेले होते एकनाथ शिंदेंना भेटायला आणि आता आपण बघतोय की हेलिपॅडवर देखील ते शिंदेंची भेट घेण्यासाठी दीपक केसरकर तिथं आलेले आहेत। सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ दरे गावात एकनाथ शिंदे गेले होते, तिथून आता ते ठाण्यात दाखल झालेले आहेत। हेलिकॉप्टरने तिथे आलेले आहेत ठाण्यामध्ये। एकीकडे सत्ता स्थापनेची धावपळ सगळीकडे सुरू असतानाच, अगदी मुंबई ते दिल्लीपर्यंत धावपळ सुरू असतानाच, बैठकांचा सिलसिला सुरू असतानाच मुख्यमंत्री 2 दिवस सातारा जिल्ह्यात गेले होते, दरे गावात गेले होते आणि तिथून आता त्यांचं हेलिकॉप्टर ठाण्यात दाखल झालेलं आहे। आमदार दीपक केसरकर देखील आता शिंदेंना भेटायला हेलिपॅडवर दाखल झालेले आहेत। आपण हे दृश्य बघतोय, ठाण्यातील ही दृश्य आहेत। हे हेलिकॉप्टर जे तुम्ही पाहताय हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं। मुख्य म्हणजे आमदार दीपक केसरकर देखील एकनाथ शिंदेंना भेटायला हेलिपॅडवर आले होते। 2 दिवस एकनाथ शिंदे दरे गावात होते। मुख्य म्हणजे एकनाथ शिंदे नाराज असल्याची मोठी चर्चा संपूर्ण राज्यभरात आहे। दिल्लीमध्ये ते महायुतीच्या नेत्यांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आणि त्या बैठकीनंतरच एकनाथ शिंदे नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आणि त्यानंतरच एकनाथ शिंदे आपल्या साताऱ्यातील दरे या मूळ गावी गेलेत। आपण बघतोय या हेलिपॅडमधून आता हेलिकॉप्टरमधून एकनाथ शिंदे उतरलेले आहेत। त्यांचे पुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील बरोबर आहे आणि बघतो काही पदाधिकारी देखील एकनाथ शिंदेंना भेटायला हेलिपॅडवर आलेले आहेत। 2 दिवस एकनाथ शिंदेंनी दरे गावात विश्रांती घेतली, त्यांची प्रकृती देखील तिथे बिघडली होती, तिथे त्यांनी वैद्यकीय उपचार देखील घेतले आणि आता पुन्हा एकदा ठाण्यात ते आलेले आहेत। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे प्रतिनिधी ठाण्याचे विकास काटे आपल्यासोबत आहेत। विकास, आपण दृश्यामध्ये बघतोय एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे आता दरे गावातून ठाण्यात आलेले आहेत। आता पुन्हा एकदा बैठकींचा सिलसिला सुरू होईल, काय सांगशील, कोण कोण तिथे भेटायला आलेले आहे? एकनाथ शिंदे ठाण्यात आलेले आहेत। ठाण्यातल्या रेमंड हेलिपॅड या ठिकाणी आल्यानंतर एकनाथ शिंदेंना जे काही त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांची भेट घेतलेली आहे आणि पुष्पगुच्छ देखील दिलेले आहेत आणि जे बैठक होईल किंवा मग जे काही निर्णय होतील त्याबद्दल शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत। विशेष म्हणजे एकनाथ शिंदे ठाण्यात आल्यानंतर ठाण्यातल्या ज्युपिटर या खाजगी रुग्णालयात ते तपासणी करण्यासाठी जाऊ शकतात, कारण गेले 2 दिवस एकनाथ शिंदे आजारी होते। 105हून अधिक त्यांना ताप आल्यानंतर त्यांना उपचाराची गरज होती। त्यासाठी ठाण्याचा ज्युपिटर नावाचं जे काही खाजगी रुग्णालय या ठिकाणी देखील ते उपचार घेण्यासाठी जाणार आहेत, अशी माहिती समोर आलेली आहे। विकास, नक्कीच तुम्ही सविस्तर माहिती दिली, धन्यवाद। आपण दृश्यामध्ये बघतोय दीपक केसरकर एकनाथ शिंदेंना भेटलेले आहेत। दोन्ही नेत्यांमध्ये आता चर्चा सुरू आहे, दृश्यामध्ये बघताय तुम्ही।